मित्रांनो, बहुप्रतीक्षित जळगाव जालना रेल्वे मार्ग आता मोकळा झालेला असून यासाठी 5,804 कोटी रुपयाचा निधीला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे। लवकरच या संदर्भात भूसंपादन सुरू होणार आहे। काही सविस्तर अपडेट आलेली आहे जालना जळगाव रेल्वे मार्गाबाबत याच व्हिडिओच्या माध्यमातून संदर्भात जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, जालना जळगाव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 5,804 कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे। त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता गती येणार असल्याचे चित्र आहे। भूसंपादनासाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यामुळे पुढील वर्षभरात 174 किलोमीटरच्या या मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरू होण्याची शक्यता दर्शवली जात आहे। रेल्वेच्या केंद्रीय पथकामार्फत सर्वेक्षण केल्यानंतर तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून त्याला मंजुरी मिळाली होती। या प्रकल्पासाठी सुमारे 7,000 कोटींचा खर्च अपेक्षित होता। आता हा मार्ग कोणत्या तालुक्यांमधून जाणार आहे तर हा रेल्वे मार्ग जालना, भोकरदन आणि बदनापूर तालुक्यातून जाणार आहे। जालना बदनापूर तालुक्यातील 9 गावांमधील 146 हेक्टर तर भोकरदन तालुक्यातील 16 गावांमधील 180 ते 200 हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे। त्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी प्रक्रिया पूर्णपणे झाली आहे। आता अधिसूचना काढून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू होणार आहे। मित्रांनो, जालना, बदनापूर, भोकरदन आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघातूनही हा मार्ग जातो। जालना उपविभागातील नागेवाडी, तुपेवाडी, देऊळगाव, मानदेऊळगाव नजीक पांगरी, मांडवा, खादगाव, दावलवाडी तसेच भोकरदन तालुक्यातील गारखेडा, बेलोरा, श्रीसागर, नांजा, सोयगाव, देवी, तापवन, वालसा, खालसा, चांदई, टोंबरी, देऊळगाव, तांड, त्यानंतर बोरगाव, तारू, मुठाड, राजूर, चांदई, टेपली, चिंचोली, जोमाड या गावातून हा मार्ग जाणार आहे। जालना, राजूर, सिल्लोड, अजिंठा, जळगाव असा हा मार्ग असून अजिंठा लेणी तीर्थक्षेत्र, राजुरेश्वर गणपती मंदिरासह मराठवाड्याला थेट मुंबई, दिल्ली, कोलकाता या महत्त्वाच्या मार्गांना जोडला जाणार आहे। तर ही महत्त्वपूर्ण अपडेट जळगाव जालना रेल्वे मार्गाबाबत आलेली असून 5,804 कोटी रुपयाच्या निधीला मान्यता देण्यात आलेली। आता लवकरच जळगाव जालना रेल्वे मार्गाचं काम हे सुरू होणार आहे। लवकरच हे काम सुरू होऊन या भागातही प्रगतीचा एक दिवा लावा अशी लोकांची आस आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।